चिमूर तालुक्यातील नेरी हे शहर 18,000 लोकसंख्येचे आहे। मात्र या ठिकाणी वर्षानुवर्षे पोलीस चौकी भाड्याच्या घरात कार्यरत आहे। या पोलीस चौकीत एक PSI आणि 4 शास्त्रधारी पोलिसांची नियुक्ती आहे, परंतु एकही पोलीस हजर राहत नाही। हेच कारण आहे की नेरी पोलीस चौकी राम भरोसे बनली आहे। या चौकीवर आजूबाजूचे 36 गाव जुळलेले असून ज्यामध्ये स्थानिकांची चिंता वाढत आहे। गेल्या 8 ते 10 वर्षापासून या पोलीस चौकीसाठी नियोजित जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आणि याचा शासकीय नियमानुसार महसूल विभागाचा बारा सुद्धा आहे। याशिवाय चिमूर आमदार बंटी बांगडिया यांनी विविध गावांमध्ये अनेक समाजाच्या सभागृहांची भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे आणि वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात असलेल्या नेरी पोलीस चौकीला गळती लागली आहे आणि 8 वर्षापासून नियोजित जागेवरचा बोट झंग खात आहे। त्यामुळे एक प्रश्न निर्माण झाला आहे की लोकप्रतिनिधींना नेरी पोलीस चौकीच्या बांधकामाचा कसा विसर पडला असेल। याचा सविस्तर आढावा आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी घेतला आहे, पाहूया। मी आता आहे चिमूर तालुक्यातील नेरी या गावामध्ये। नेरी या गावामध्ये आपण जर पाहिलं तर हा रस्ता आहे। चिमूर आणि नेरी हा मुख्य मार्ग असून या आजूबाजूने जर पाहिलं आपण तर अनेक समाजाचे या ठिकाणी सभागृहाचं बांधकाम प्रगती पथकावर आहे। आपण जर म्हटलं तरी तेली समाज असेल, बाकी इतर कोणते समाज असेल तरी सभागृहाचे बांधकाम हे प्रगती पथकावर आहे। मात्र हा बोर्ड मागच्या 8 वर्षापासून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलीस स्टेशन चिमूर महाराष्ट्र पोलीस चौकी नेरी करता ही नियोजित जागा केली आहे। मात्र या जागेचा अपमान होतो की काय असा एक प्रश्न निर्माण झाला आहे। या जागेकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे। आपण जर पाहिला नेरीची जर पोलीस चौकी जर पाहिला तर ती भाड्याच्या घरात आहे। पाऊस आला तर ती थडथड गळते आणि त्या पोलीस चौकीची अतिशय दैनंदिन आणि वाईट अवस्था आहे। त्यामुळं या पोलीस चौकीच्या नियोजनाची किंवा या पोलीस चौकीच्या नियोजनाची जागेची कोणी आठवण विसरलेत का असाही प्रश्न निर्माण होतोय। आपण जर पाहिलं तर ही अतिशय इतकी मोठी जागा आहे। आपण पाहू शकता ही जागा संपूर्ण ग्रामपंचायतनी या ठिकाणी हे नियोजित करून दिलेली आहे। हा खूप मोठा परिसर आहे आणि या माध्यमातून आजपर्यंत खऱ्या अर्थानं 17 ते 18,000 लोकसंख्येचं गाव म्हटल्यानंतर आतापर्यंत ही जागा तर नियोजित व्हाल। नेरी पोलीस चौकीत जर आपण पाहिलं तर आल्या पावली लोक वापस जातात। असं जर म्हटलं तर तिथे एक PSI नावाचे अधिकारी आणि 4 कॉन्स्टेबल अशी या ठिकाणी नियुक्ती आहे आणि पूर्वीपासून ती परंपरा चालत आलेली आहे। PSI किरण मेश्राम साहेबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी 24 तास पोलीस असायचे, त्यामुळे 36 गावातील नागरिकांना दिलासा मिळायचा आणि त्यांचं समाधान व्हायचं। मात्र आजची जर परिस्थिती पाहिलं नेरी पोलीस चौकीची अतिशय वाईट आहे। त्या ठिकाणी कोणीही राहत नाही, उलट त्या ठिकाणी विचित्र प्रकार झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे या 36 गावचा भार आपण या माध्यमातून आम्ही आपणास आमदार साहेब बंटीभाऊ बांगडिया यांना आम्ही विनंती करतो आहे की आपण सभागृह बांधून देता हे अतिशय आनंदाची बाब आहे आणि उत्सुकतेची आहे। ठीक आहे, मात्र 36 गावं आणि नेरी गावाचं 18 गावाचं भार एक पोलीस चौकी म्हटलं तर एक न्याय मागायला, जसं आपण या चिमूर विधानसभा क्षेत्राचे मायबाप आहात तशा पद्धतीनं या 36 गावाचं आणि नेरी शहराची ही मायबापाचं हे ठिकाण आहे, मायबापाचं वास्तव्य आहे। त्यामुळे या मायबापाला आपण उभं करून द्यावा ही या माध्यमातून विनंती करतो आहे आणि 36 गावातील लोकांना आपण आनंदाची गोष्ट म्हणजे विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या जर पूर्वी हे जर काम चालू होत असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आपल्यासाठी तरी लाभदायक आहे, आपल्याला प्रचार करायची गरज राहणार नाही। आपण लोकसभेमध्ये जिथं मायनस होतो तिथून डबल प्लस व्हाल हा आमचा देखील